नमस्कार मंडळी. आज मी एका कार्यक्रमासाठी निघालो होतो. घरातून निघाल्यानंतर मला रस्त्यात एक मंदिर दिसलं. मंदिर म्हणजे खूप जुनंच आहे ते मंदिर. बाहेरूनच मी दर्शन घेतलं. नंतर काय माझ्या मनात आलं, चला म्हटलं मंदिरात जाऊन दर्शन घेऊ. तसं ते घाटकोपरमध्ये पटेल चौकातलं मारुती मंदिर फेमस आहे ते. आणि आतमध्ये जाऊन बघितलं तर त्याच्यामध्ये एक सुंदर अशी गणपतीची मूर्ती, सुंदर अशी दत्ताची मूर्ती, आणि वरती जाऊन बघितलं तर विठ्ठल रुक्मिणी. खूप बघून एवढं समाधान वाटलं, म्हणजे असं वाटलं की मी जाता जाता देवाचं दर्शन घेऊन निघालो आहे एका कार्यक्रमासाठी. म्हणजे खूप बरं वाटलं मनाला. नमस्कार मित्रांनो. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना गणपतीची पूजा करून सुरुवात केली जाते, बघू शकता. आणि बरीचशी उपस्थिती आता झालेली आहे. हॉल एकदम खचाखच भरलेला आहे बघा. सुस्वागतम सुस्वागतम. आज या ठिकाणी नवीन सेवा मंडळ मुंबई मांडववाडी मंडळाचा 51वा वार्षिक आवाहन कुटुंब मेळावा आणि महिलांचा हळदीकुंकू समारंभ असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित नवीन सेवा मंडळ मुंबई मांडववाडी मंडळातील सर्व सभासद, सर्व कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते, त्याचप्रमाणे नवीन मंडळ मुंबई महिला मंडळातील सर्व मान्यवरांना आपण निमंत्रण केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला रंगत देऊया. मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करेन की दीप प्रज्वलन करून गणरायाच्या प्रतिमेला आणि शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. कार्याध्यक्ष सलाहकार आपण सर्वांसमोर प्रसादाचा 51वा वार्षिक अहवाल आपल्या सर्व कार्यकारी पदाधिकारी यांच्या समोर अनावरण करण्यात आलेला आहे. याच्या सर्वांनी नोंद घ्यायचे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मांडवकर विशेष युवा नेतृत्व प्रवीण मांडवकर आणि त्यांच्या मित्रांनो. आता थोड्या वेळात महिलांचा हळदीकुंकूचा कार्यक्रम चालू आहे. हळदीकुंकू कार्यक्रम चालू झालेला आहे. मित्रांनो
नवयुक्त सेवा महिला मंडळ होऊ शकता. आणि त्यांच्या सहभागी मांडवकर यांचा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मित्रांनो, ही आमची पुढची पिढी आहे. आता आमच्यानंतर मंडळ हे सांभाळणार आहेत. आज आपल्याला मंडळाच्या अध्यक्षांनी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. नमस्कार, माझं नाव एकनाथ काशीराम मांडवकर. नवयुक्त सेवा मंडळ आजगे मांडवकरवाडी मुंबई 1975 साली या मंडळाची स्थापना केली आणि तेव्हापासून तर आजपर्यंत या मंडळाला 51 वर्षे पूर्ण झाली. गेल्याच वर्षी आम्ही 50 वर्षे पूर्ण झाल्यामुळं रौप्य महोत्सव कार्यक्रम साजरा केला होता आणि यावर्षी 51 वर्षे पूर्ण होऊन आम्ही प्रत्येक वर्षी या मंडळाचे उपक्रम वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही करत असतो. मंडळाचे काही सार्वजनिक, सांस्कृतिक, धार्मिक हे कार्यक्रम प्रत्येक मंडळाच्या वतीनं गावी मुंबईमध्ये कार्यरत मंडळांचं असतं. या मंडळामध्ये मुंबईमध्ये असणारी आमची सर्व मंडळातील लोक, महिला मंडळ, पुरुष मंडळ आणि सर्वच कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन हे सर्व मंडळातील कार्यक्रम वेळोवेळी प्रत्येक वर्षी करत असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षी आमचा मंडळाचा वार्षिक अहवाल, कुटुंब मेळावा, हळदी कुंकू आणि वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम, मुलांचे सत्कार समारंभ, गुणगौरव समारंभ आम्ही करत असतो. शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुलांचे सत्कार समारंभ करून शैक्षणिक क्षेत्रामध्ये मदत करत असतो. शाळा, कॉलेज किंवा मराठी शाळा या मुलांना सुद्धा मंडळाच्या वतीने काही भेटवस्तू देऊन या मंडळामार्फत अनेक उपक्रम आम्ही सादर करतो. बघा मित्रांनो, हे आमच्या महिला मंडळ बघा, एवढी जोरात त्यांना भूक लागली होती. बघा बघा किती रप्पारप नुसतं खात आहेत. बघा, आणि ही चमच्यान खाते. हाताला काय फोड आलं थोडं भाकरी भाजताना. तव्यावर हात भाजला, सकाळी भाकरी भाजली होती ना. आणि अशा प्रकारे आजचा कार्यक्रम आपला संपलेला आहे. जेवण झालं की मस्त घरी जायचं, मॅच बघायची आणि झोपायचं. चला, बाय बाय.